थांबा. ईव्हीएम मशीन नको. ईव्हीएम मशीन नको. हां बरोबर पाहिजे. मतमोजणी आणि त्याच्यानंतर आले राज्यातले सगळे विधानसभेचे निकाल. या निकालातून प्रत्येकाच्या मनामध्ये आपण दिलेलं मतदान हे मतपेटीत झालंय हे सिद्ध होत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये संशय तयार झालेला आहे. म्हणून राज्यामध्ये सगळ्या ज्या ईव्हीएमच्या मशीन आहेत या मशीनच्या बाबत कसे कसे काय काय घोटाळे झालेत, मशीन बॅटऱ्या कशा चार्ज झाल्या याच्याबाबतचे जे काय सगळे प्रश्न आहेत त्या लोकांच्यामुळे मनामध्ये ह्या ईव्हीएमच्या बाबत भीती तयार झाली की पुढच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जर असंच चाललं तर मग आपण मतदान कशाला करायचं, मतदान आपलं केलेलं मत आपल्याला आपल्याच उमेदवार जाईल काय, हे आता या लोकांच्या बाबतच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे. संपूर्ण राज्याचे निकाल पाहिलेत तर आपण 4 महिन्यापूर्वी लोकसभेला 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीनं आणि त्याचे आता विधानसभेला आपल्याकडे विरोधी पक्षनेता सुद्धा त्याच्यामध्ये राहिला नाही. आणि मग एवढं कधी नव्हतं झालं. आजपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर भाजपचे 100% आमदार त्यांचे 105 होते, 105मध्ये कमी झाला नाही. राष्ट्रवादी अजित पवारचा एकही 40पैकी कमी झाला नाही. शिंदे गटाचा एकनाथ शिंदेचा त्यांच्या 40पैकी एकही कमी झाला नाही. आणि त्याच्यामुळे हे निवडणूक मतपेटी आल्या ते लोकांच्या मनात संशय आहे. त्यांनी येतानाच सगळे मॅनेज करून आले. मतदारांनी मतं टाकलेत पण त्यांनी मतं त्या ठिकाणी मतपेटीद्वारे त्या ठिकाणी ईव्हीएमच्या माध्यमाने हॅक केली गेली. मशीन मॅनेज झालं याच्याबद्दल संशय आहे. म्हणून आपण आज सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रांत दापोली थोरबोळे साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरने जसं जुनं होतं तशाच पद्धतीनं मतदान घ्यावं अशी विनंतीचा आपला महाविकास आघाडीचं पत्र दिलेलं आहे. राज्य शासन